मानसीकडनं मनातलं घर साजरं करून घेऊया म्हणून तिने जसं 3D मध्ये दाखवलं आम्हाला घर, तसंच तिने घर आम्हाला साजरं करून दिलं। नक्की द्या तिला तुमच्या घराचं काम करायला, ती छान पद्धतीने तुमचं घर तुम्हाला मनातलं घर मांडून देईल। तर ते तिने वेळेचं पण अरेंजमेंट एकदम प्रॉपर केलं ह्या ठिकाणी। नमस्कार, मी सुजाता कारंडे। मी मागचे 25 वर्ष कुर्ल्यामध्ये राहते, नेहरू नगरमध्ये। मानसी मांजरेकर ही माझी मैत्रीण आहे आणि तिच्या कंपनीचं नाव एस इंटिरियर्स आहे आणि तिचं ऑफिस आपल्या जवळच कुर्ला नेहरू नगर कुर्ल्यामध्ये शिवसृष्टीमध्ये आहे आणि मागचे 22 वर्ष झाले ती हे काम सातत्याने सक्सेसफुली डन करते आहे। तिचे नेहमीच मी किस्से ऐकायची इंटिरियरमध्ये की मी आज इकडे हे केलं, आज ह्या ऑफिसचं काम केलं। त्याच्यामुळे थोडीशी उत्सुकता होती की आपलंही काही, कारण आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार होती, तर उत्सुकता होती की आपणही आपल्या मैत्रिणीकडून आपल्या घरातलं मानसीकडनं मनातलं घर साजरं करून घेऊया म्हणून। तर मग अशी सुरुवात झाली माझ्या घराची आणि तिने सुरुवातीला 3D मधून पहिल्यांदा तुझं घर कसं असेल हे दाखवलं। ते मी माझ्या मुलांना दाखवलं आणि महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे तिने प्रत्येक ठिकाणी ती आमच्याबरोबर आली। रात्री 10 वाजेपर्यंत ती आमच्याबरोबर, आम्ही भिवंडीला गेलो होतो तर तिथे रात्री 10 वाजेपर्यंत ती आमच्याबरोबर होती आणि तिने जसं 3D मध्ये दाखवलं आम्हाला घर, तसंच तिने घर आम्हाला साजरं करून दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या घरी सगळेजण आले की सगळ्यांना लाईट्स आवडतात। लाईट्समधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने जे वेगवेगळ्या थीम्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या मूडच्या हिशोबाने आपल्या लाईट्स होतात। म्हणजे मुलांची पार्टी असली की आमच्या वेगळ्या लाईट्स असतात, सगळेजण मोठे जरा आले आणि गाणी वगैरे ऐकायची असतील त्यावेळेला आमचा वेगळा मूड असतो, मग त्यावेळेला आमच्या वेगळ्या लाईट्स आम्हाला अरेंज करून दिलेल्या आहेत मानसीने, त्या आम्ही त्यावेळेला लावतो। मैत्रिणी आल्या की त्यावेळेला जो मज्जा करण्याचा मूड असतो त्यावेळेला आमच्या वेगळ्या लाईट्स असतात। तर अशा प्रकारे तिने लाईट्सचं काम पण तिने खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि एकंदरीत खूपच छान पद्धतीने तिने माझं घर साकारलेलं आहे। आणि सगळ्यांनीच, माझ्या जेवढ्या पण मैत्रिणी त्या सगळ्यांना मी सांगते की मानसीकडनं तुम्ही नक्की द्या तिला तुमच्या घराचं काम करायला, ती छान पद्धतीने तुमचं घर तुम्हाला मनातलं घर मांडून देईल। आम्हाला बिल्डरने अर्ध किचन कॅबिनेट दिलं होतं आणि मला सेम टू सेम, म्हणजे अजिबात डिफरन्स न दिसता सेम टू सेम तसेच मला वरती कॅबिनेट हवे होते आणि ते मला हिने करून दिले। त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप ठिकाणी फिरलो आणि ती प्रत्येक ठिकाणी फिरली माझ्याबरोबर। तर हे एक मला कौतुकाची गोष्ट वाटते की तुम्हाला घ्या म्हणून करतात तर तिने तसं नाही केलं। तिला जोपर्यंत तिचं मनाचं समाधान होत नाही, ती मॅच जोपर्यंत ती शीट होत नाही आहे तोपर्यंत तिने ते डन केलं नाही काम। आणि जेव्हा तिला ती मॅच शीट मिळाली तेव्हाच ती हो म्हणाली आणि तिने कामगारांना ते काम करायला दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ, कारण आमच्या बिल्डरने आमचं भाडं बंद केलं होतं आणि आम्ही भाड्याने ज्या घरामध्ये राहत होतो तिथून मला 1 महिन्यामध्ये ह्या घरी यायचं होतं। तर 1 महिन्यामध्ये तिने जास्त कामगार लावून दिवसरात्र काम करून स्वतः इथे सातत्याने उभं राहून हे काम वेळेमध्ये पूर्ण केलं, कारण वेळ ही खूप महत्त्वाची असते ह्या ठिकाणी। तर ते तिने वेळेचं पण अरेंजमेंट एकदम प्रॉपर केलं ह्या ठिकाणी।